नमस्कार, मी संजय गुरव। हे आहे रानफूल पाथरी याचं नाव आहे। आणि रानात फिरत असताना अशी छोटी छोटी फुलं आपल्या दृष्टीस पडतात, तेव्हा त्याचा फोटो घेऊन गुगलवर सर्च करून ही माहिती मिळवायची, ज्याला आपण गुगल गुरुजी म्हणूया। शेवंतीसारखी दिसणारी ही फुलं, 1 सेंटीमीटर व्यास असलेली ही फुलं रानात झुडपांच्या आजूबाजूला किंवा डोंगरावरती, शेताच्या बांधावर कुठंतरी एका बाजूला उगवलेली दिसतात। फक्त आपल्याकडे दृष्टी पाहिजे त्यामधील सौंदर्य निहाळण्याकरिता। जर दृष्टीच नाही तर सृष्टीचं महत्त्व काय? तर सृष्टीमध्ये असे अनंत फुलं, सुंदर सुंदर फुलं, रानफुलं ज्याला आपण म्हणूया, ती आपल्या दृष्टीस पडत असतात। तेव्हा त्याची माहिती आपण संपादन केली पाहिजे आणि शिक्षकांनी हीच माहिती विद्यार्थ्यांसमोर मांडली पाहिजे। बघा, अगदी छोटी छोटी असंख्य फुलं एका झाडाला लागलेली असतात आणि फुलं उगवण्याचा काळ जो सकाळचा असतो, तोच काळ फोटो काढण्याचा पण सुंदर काळ असतो। बघा, ही पानं त्या झाडाची, आणि या पानांचं वैशिष्ट्य, या पानांच्या ज्या किनारी आहेत त्यावर जणू काही पांढऱ्या रंगाची लाइटिंगच लावलेली आहे, अशी ही पानं असतात। बारीक अशी काहीतरी एक किनार असते ठिपक्या ठिपक्यांची, जणू काही त्यावरती लाईटाची सिरीजच लावलेली आहे। बघा, हा पुष्पांचा गुच्छ। या व्हिडिओमध्ये गुगल गुरुजीकडून माहिती मिळवलेली आहे। या फुलांचं, या वनस्पतीचं इंग्रजी नाव, हिंदी नाव, शास्त्रीय नाव, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण गुगल गुरुजीकडून आत्मसात केल्या पाहिजे। मोबाईलचे फायदेसुद्धा भरपूर आहेत, परंतु आपण तोटेच समोर मांडत राहतो। तर अशा माहितीसाठी आमच्या या नवरा बायको फाउंडेशन चॅनलला आपण सर्च करा। आवडल्यास व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि पर्यावरणपूरक विषय बघण्याकरता आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर ह्या पाथरीच्या फुलानंतरही तुम्हाला अनेक फुलांची आणि झाडांची माहिती आमच्या या पर्यावरणपूरक चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचेल। आपण पहा, आपल्या शिक्षकांना दाखवा, आपल्या विद्यार्थ्यांना दाखवा। पुन्हा भेटू। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।